आणि या गटातून दुसरा संघ विजयाकडे जाताना कोण दिसतो बघूया आपण. एका साईडला असेल शिवसाई आणि दुसऱ्या साईडला असेल ओमकार 11. आणि शिवसाई या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला आमंत्रण केलं त्या ओमकार 11 या संघाला. चला त्वरा करा, लवकरात लवकर मॅच सुरुवात करा. सामन्याला सुरुवात होते. ओमकार 11 वर्सेस शिवसाई. सुंदर असा शॉट, एक धाव धावून काढले. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, धावचीची संधी आणि कृपया काळजी घ्या, कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली नाही पाहिजे. एक चेंडू एक धावा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात झाली. धावसंख्या झाली ती 1. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सेन्सिबल पद्धतीचा खेळ. एक धाव धावून काढले. धावसंख्या झाली ती 2. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकातील. सुंदर असा शॉट, धावचीची संधी आणि गचाड असा थ्रो, परंतु तसेच सुंदर असा बॅकअप शिवसाई 11 या संघाकडून. आणि धावसंख्या झाली ती बॉल टू बॉल समीकरण असेल. 3 चेंडू 3 धावा धावफलकावर लागल्यात आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चौथा चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. धावसंख्येत 1-1 भर होऊन धावसंख्या झाली ती 4 चेंडू 4 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सामना करतील ओमकार. बघूया काय करतं आपल्या संघासाठी. पाचवा चेंडू आणि हा नो चेंडू होता आणि रिव्ह्यू रेफर केलाय पंचांकडे नो साठी. आणि हा नो चेंडू. अतिरिक्त धाव. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. 4 चेंडू. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकातील. सामना करतील ओमकार. सुंदर असा शॉट आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण धनाजी यांच्या मार्फत. एक धाव धावून काढली आणि धावसंख्या झाली ती 6. 5 चेंडू 6 धावा. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7.
आणि दुसरं षटक. चला त्वरा करा, लवकर सामन्याला सुरू करा. आणि पॉवर प्लेचं षटक असणार आहे, हाणामारीचं षटक असणार आहे, दुसरं षटक. दुसरं षटक, हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, टॅपच्या स्वरूपात हाताळलेला चेंडू आणि डॉट, गचाड असा थ्रो. आणि पंच आपला निर्णय कळवतील. आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि रिव्ह्यू रेफर केलेला आहे ओमकार इलेव्हन संघाने. आणि गडी बाद झालेला आहे. सुंदर असा शॉट आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि डॉट. डॉट चेंडू आलेला आहे.
आणि डायरेक्ट हिट आणि गडीला पुन्हा परतावं लागते बॅक टू द पवेलियन. आणि या संघाला लागलेला दुसरा हादरा. बॅक टू बॅक दुसरा हादरा. आणि धावसंख्या झाली ती 9 वरती 3 विकेट. 9 धावसंख्या झाली ती 9. तीन चेंडू 12 धावा 3 विकेट. आणि हा चौथा चेंडू आणि पुन्हा अजून एक विकेट. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ग्रुप एफच्या दिशेने आपण वळतो, ज्या ठिकाणी श्री स्पोर्ट्स विपक्ष JDS दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजकांची भेट घ्या मंचाच्या दिशेनं. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आव्हानित करण्यात येत आहे. श्री स्पोर्ट्स विपक्ष JDS कर्णधार आपण पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्या. ऑलरेडी आपल्याला उशीर होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित पाठवा. मॅचच्या दिशेनं 2.5 चेंडूंचा खेळ. 1 to go. येस 13 धावा ह्या धावफलकावर आहेत. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दर्शवणं तितकंच गरजेचं असतं. आतापर्यंत कागदीपत्रे थोडासा ओमकार इलेव्हनचा संघ हावी ठरला होता पहिल्या मॅचमध्ये, परंतु दुसऱ्या सामन्यात शिवसाई विरारचा संघ ज्या प्रकारचा कमबॅक करून दिलाय अगदी वाखण्य योग्य आहे. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 3 षटकांचा खेळ. 13 धावा धावफलकावर. आता येणारे 6 चेंडू. रोशन स्ट्राइक एंड. श्री स्पोर्ट्स संघ आपण या त्वरित विनंती असेल. कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण धावचींची संधी येतोय पुन्हा एकदा. 5वा गडी बॅक टू द पार्ट.
3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 13 धावा धाफाकावर येत असताना 5 गडींच्या मोबदल्यामध्ये आविष्कार आहे गोलंदाजी मार्कवर आणि आविष्कार आज मैदानामध्ये अगदी आविष्कार घडून देतोय. जसा येतोय तसा नवीन सलमान बॅक टू द पार्ट. डोकंदुखी नक्कीच असेल ज्या प्रकारे धावांना डेड बॉल आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळीला काय, यावेळीला पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय. जसा येतोय तसा आता परताळतोय. हा प्रेशर आहे, हा तणाव आहे, हा दबाव आहे, कारण धावेंना आता संपूर्ण आता रोख लगावलंय. आता एक्क्या दुक्क्याने काम नाही होणार. आता येथून येणार 1 ते 2 चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच आणून ठेवतील. बफून लावून ढकलण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. टिपलाय जे संपलाय खेळ. बॅक टू द डगआउट मध्ये. आता जवळजवळ मॅच मध्ये आपण पाहायला गेला तर ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, ज्या प्रकारची ॲक्युरसी आहे, आविष्कार असेल अनेक गोलंदाजांना आतापर्यंत प्रभावित करणारा मारा केलाय. आता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. 13 धावेंवर आतापर्यंत धावेंना रोख लगावलेला. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. 3.4 चेंडूंचा खेळ. आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कोणता संघ आता सुपर 20च्या दिशेने दाखल होणार. येतोय चौकार. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो खऱ्या अर्थानं आता रिलीज केला जातोय. आता ओमकार 11 संघ एक राहत की सासे घेतोय. 18 धावा धाफाकावर. अजून एखादा येणारा चौकार नक्कीच एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये. परंतु तू येणार का, ती येणारी आता काय वेळ दर्शवणार. आतापर्यंत 18 धावा 7 गडींच्या मोबदल्यामध्ये. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा हे इनिंग मधील खेळ बाकी. यावेळेला अगदी वळण घेतोय, खेळपट्टीवर आदळतो आणि त्यानंतर वळण घेत असताना सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 24 चेंडूंचा खेळ. 19 धावा धाफाकावर. आता येणारे 24. 20 धावांचं लक्ष धाफाकावर. त्या अगोदर येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेने, जेथे ग्रुप ए मधील पहिला सामना श्री स्पोर्ट्स विपक्ष JDS. चला ग्रुप एफ मधील पहिला सामना ज्या ठिकाणी आपण पाहतोय, एकीकडे श्री स्पोर्ट्स आहे तर दुसरीकडे विपक्ष JDS. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय का नक्कीच ग्रँड एंट्री आणि 2 कर्णधार यावेळी त्या प्रकारचा फील घेत आहेत. एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील नक्कीच फील असेल. स्वराज्य प्रीमियर लीग SPL तर दुसरीकडे स्वराज्य प्रीमियर लीग स्वराज्य, असा हा कॉल द्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. SPL असा आवाज येतोय आणि प्रथमतः स्वराज्य अर्थातच JDS संघ मान्यवरांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा स्थानपन्न व्हा. JDS संघ आता तिथून टाळ्या वाजतायत. टॉस जिंकला गेलाय. डिसिजन काय असेल? फिल्डिंग. आज ह्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल, ज्या प्रकारचं आयोजन केलंय, प्रथमतःच मला वाटतं विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे ब्रेजर आणि एक असं म्हणताना इंटरनॅशनल स्तरावरील ज्या प्रकारे फील येते प्रत्येक खेळाडूंना,
ह्या आयोजनाबद्दल आणि ज्या प्रकारची एंट्री आहे त्याबद्दल, ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. ये हम लोग का पहला साल है ये टूर्नामेंट में. हाँ क्या बोल रहा है? ज़्यादा बोल रहा है. ये पहला साल है हम लोग का ये टूर्नामेंट में. और विरार एसोसिएशन का तो ये टूर्नामेंट को हम वर्ल्ड कप बोलेंगे कि जिस तरीके से ये आयोजन किया है तो इसको वर्ल्ड कप ही बोला जाएगा विरार एसोसिएशन का. ग्राउंड तो सबसे बेस्ट है और कुछ. येस, नक्कीच चांगला उल्लेख या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं विरार क्रिकेट असोसिएशनचा ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना, वसी विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप SPL अर्थातच ती सायबा आणि ही SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीग. अतिशय चांगला उल्लेख. वर्ल्ड कप सारखं हे आयोजन, नियोजन आणि प्रत्येक खेळाडू आज त्या प्रकारचा कर्णधार तो प्राऊड मुमेंट ते ब्रेझरला घालून करतोय. नक्कीच तुझ्या दिशेने येईल. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही प्रथम फिल्डिंगच घेतली असती आणि ही आयोजनबद्दल आम्ही बोलण्यात येईल तर खूपच चांगलं आयोजन आहे आणि इकडे खेळण्यासाठी खूप आम्ही आतुर होतो. त्याप्रमाणे जसं SPL होतं सायबा प्रीमियर लीग तसंच ही पण टुर्नामेंट आहे. जशी तिकडे वर्ल्ड कप असतो तिकडे हा पण आमच्या इकडला विरार असोसिएशनचा वर्ल्ड कप आहे. तर खेळायला खूप आवडेल. ग्राउंड खूपच चांगला आहे. पहिल्यांदाच मला वाटतं की 10 प्लेयरचं टुर्नामेंट होतं आहे. तर त्या बघतात त्यांचे गॅप्स वगैरे बघतात खूपच चांगलं आणि स्लोप वगैरे बघतात. असं नाही की कुठेच ओबड खबड आहे वगैरे. तर खूप चांगलं मेहनत केलेली आहे पोरांनी स्वराज्यवाल्यांनी. प्रसाद. आणि हा प्रत्येक खेळाडू वाटतो परंतु प्रसाद आज खऱ्या अर्थानं नवरा वाटतोय. ज्या प्रकारची तयारी आहे श्री स्पोर्ट्सचा संघ संपूर्णतः हे पटतंय त्यांना देखील. आणि खरं आहे म्हणतात ज्या प्रकारचं लुक आहे एक वेगळी फील आहे मनामध्ये. स्वतःच्या संघाबद्दल काय म्हणशील? यंदाच्या सीझनमध्ये पाठचा वर्ष देखील ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे, एक श्री स्पोर्ट्स म्हटलं तर समोरच्या संघाला सातत्याने एक धडकी भरत असते. एक मोठा जुना जनता संघ अनेक वेळा आपण पाहतोय. परंतु आज स्वतःच्या संघाबद्दल काय म्हणशील ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिलाय? गेल्या वर्षी जर बघायला गेलो तर आम्ही ह्या टुर्नामेंटमध्ये 3rd प्राईज आम्ही मारलं होतं. तर यावर्षीसुद्धा आम्ही प्रयत्न करू टॉप 2मध्ये यायचा. आणि या वर्ष थोडा संघ आमचा मागे ठरला आहे. काही टुर्नामेंटमध्ये आम्ही हुलक्यात थोडासा चुकलो आहे. पण या टुर्नामेंटमध्ये आम्ही प्रयत्न करू की जेवढ्या पण चुका केल्या होत्या त्या सगळ्या आम्ही नीट करून टॉप 2. यंदाचा हंगाम खूप चांगला झाला आहे. खूप चांगले टुर्नामेंट आम्ही पाहिले आहेत. तसेच ती माऊली क्रिकेट संघ तिकडे झाला होता. त्याच्यानंतर अजून बरेच MCC चषक, LNCCचा एक नवापूरचा संघ तिकडे पण तो पण ग्राउंड खूप चांगला होता. तर त्याचप्रमाणे हा पण ग्राउंड आहे. तर खूप चांगलं वाटतं खेळण्याला. यास दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉईन नक्कीच स्विंग केला आणि त्यावेळेला आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय. ग्रुप F मधील पहिला सामना ज्या ठिकाणी JDS विपक्ष श्री स्पोर्ट्सचा संघ थोड्याच वेळात एक चुरशीची लढत आपल्याला भेटीला येईल. तोवर जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सर मॅच चालू करा. एक पूर्णांक 1 चेंडूंचा खेळ. 14 धावा धावफलकावर पहिला गडी. बॅक टू द पार्ट. एक लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक माफक आव्हान. 24 चेंडू 20 धावांचं लक्ष धावफलकावर. आता मॅच मध्ये खरं तर थोडंसं पारडं एकतर्फा जात आहे. आतापर्यंत थोडासा कागदी पत्रे वीक होता परंतु ज्या प्रकारचा खेळ राहिलाय शिवसाई विरारचा संघ अफलातून खेळ आणि त्या बळावर पहिल्या गडींच्या मोबदल्यामध्ये आता 16-6 हे इक्वेशन येऊन थगलंय. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. 1.2 चेंडूंचा खेळ. 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. शिवसाई डगआउट आपण थोडंसं पाठीवा ती विनंती असेल. तुमचं सेलिब्रेशन तुमचा होप्स आम्ही समजू शकतोय आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा प्रेक्षक चाहता वर्ग एक फॅन बेस होता शिवसाई संघासाठी एक मोठा फॅन बेस
आतापर्यंत धावफलक 15 धावा ह्या धावफलकावर येतात. 15-5 इक्वेशन मॅच मध्ये अटॅकिंग फील्ड. आता पॉवर प्ले नाहीये, परंतु पॉवर प्ले सारखा हे क्षेत्ररक्षण आहे. सामना आता जवळ औपचारिकता बाकी. अटॅकिंग फील्ड जो संघ पराभूत ठरणार तो मात्र आता 365 दिवसांची SPL ही स्पर्धा खेळण्यासाठी लॉंग वेटिंग करावे लागणार आहे. हार्ड लक टीम ओमकार रेल्वे, आपण देखील अतिशय चांगला खेळ केला आणि क्वालिफायच्या दिशेनं टॉप 20च्या दिशेनं दाखवणारा आजच्या दिवसातील हा चौथा संघ. टीम नेम शिवसाई विरार. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला दोन संघ आपण आपापल्या पोझिशन मध्ये त्वरित या. JDS संघ